मोनू, गाढ झोपलाय तो. बघ किती गोड दिसतो ना हा झोपलेला असताना. त्याला त्याला काही झालंय का? काऊ घेऊन गेलाय त्याला ढगामध्ये, स्वप्नांच्या दुनियेत. तो इथे का झोपलाय? इथे का आलाय तो? का म्हणजे माझ्याकडे आलाय मला भेटायला. याला माझ्या डोळ्यात ते दिसलं जे इतर कुणालाच नाही दिसलं रे. मोनू, हे मोनू चल उठ उठ मोनू, आई आई वाट बघतीये. तो नाही उठणार. त्याला काऊ घेऊन गेलाय ना. काऊला बोलाव मग उठेल तो. बोलाव. काव 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 काव. नाही, हे चूक आहे. त्यानं घरी जायला हवं. त्याच्या घरी असायला हवं. अरे अरे नको ना, राहू दे ना त्याला थोडा वेळ इकडे. असं काय करतोयस? थोडा वेळ राहू दे ना त्याला माझ्याजवळ. मोनू 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 काय झालं? मोनू 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 बाळा काय झालं? सावकाश सावकाश. हिरजन काय झालं मोनूला? मोनू 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 अरे मोनू काय झालं? बघा ना काय झालं. काकू 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 बघा ना. पाणी दे त्याला. मोनू डोळे उघड. मोनू 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 उठ ना बाळा. शुद्धीवर आहे मोनू. मोनू प्लीज बोल ना. मोनू काय झालं? मोनू मोनू काय झालं? मा आहे ना इथे बाळा. तुझी मम्मा आहे ना इथे बाळा. काय झालं? काय झालं? बोल ना. तू नाही ग मावशी. काय केलं मावशीने? काय केलं सांग ना बाळा. काय केलं मावशीने? काय केलं सांग ना बाळा. काय केलं मावशीने? लाडू भरवला, लाडू खाल्ला, झोप आली, झोपलो. हुनू हजारदा सांगितलं ना तुला त्या मावशीला भेटायचं नाही, अनोळखी लोकांना भेटायचं नाही. मला सांगितल्याशिवाय मग का भेटलास? का भेटलास? काय करतेस? लहान आहे तो आणि पूर्ण शुद्धीत पण आलेला नाहीये. मारतेस काय त्याला? मग काय करू मी एकटीने? काय काय करू? जीवाला घोर लावून ठेवलं या मुलाने नुसतं. भेटशील पुन्हा? उषा, त्याला मारू नको. त्याची काहीही चूक नाहीये. मग चूक कोणाची आहे सांगा ना. नाही म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार रमाच मंगल असेल तर मग ती माझ्या मोनूच्या मागे का लागलीये? का त्याच्या मागे मागे येतेय? आणि माझी काय चूक आहे सांगा ना काका. माझी काय चूक आहे? का कारस्थान रस्ते ती अशी सांगा ना. याची उत्तर ज्याची त्याला शोधावी लागणार आहे. आई, तू जरा एका जागी शांत बसतेस का?
हो बसते ना, एका जागी शांत बसते, आयुष्यभर शांतच बसते मी आता. लोक येऊन आपल्या तोंडाला काळं फासतील आणि आपल्याच घरातून आपल्याला धक्के मारून जरी बाहेर काढलं ना त्यांनी, तरी सुद्धा मी शांतच बसे. का? कारण माझ्या गुणी बाळांनी सांगितलंय ना मला, आई शांत बस, म्हणून. आई अगं असं करण्यानं धाप लागेल, तुला त्रास होईल त्याचा, म्हणून म्हणतोय ना मी. होऊ दे मला त्रास, पण जोर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तोपर्यंत मी मुद्दाम असाच त्रास करून घेणार आहे. म्हणजे निदान माझा त्रास बघून का होईना, पण तू जरा तरी सुधारशील. अगं आई, जे झालं त्यात माझी काय चूक आहे? मग कुणाची चूक आहे? हा? मी नको म्हणत असताना हट्टानं हिला घरात आणलं कुणी? आधार कुणी दिला? तूच ना. मग चूक तुझीच आहे रे. मला सांग आता, हे असं गुपचूप दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात कशाला आणायचं? उषाला सांगून आणता आलं नसतं का? आणलं ते आणलं, बर त्याला काहीतरी खायला घातलं आणि इथेच झोपवलं. कशासाठी? हा, कशासाठी? अहो आई, मी नाही आणलं त्याला, तो स्वतःच आला. भूक लागली आहे म्हणाला, म्हणून मी त्याला लाडू दिला खायला. तुम्हीच बनवलेला लाडू होता. अरे माझ्या कर्मा, निरंजन, अरे बघतोयस ना तू, म्हणजे माझ्याच घरात येऊन सगळं खापर माझ्यावरच फोडते ही. म्हणजे मी केलेला लाडू खाऊन गुंगी आली का त्याला? म्हणजे मी लाडवात काही मिसळलं होतं की काय? अहो आई, मी असं कुठे म्हटलं? आणि गुंगी नाही, झोप आली म्हणाला तो. हे बघ, हे एक तर तुझा माझा काही संबंध नाही, तू माझ्याशी काही बोलूच नकोस. त्याचा संबंध आहे ना, त्याच्याशी मी बोलतेय. तू माझ्या तोंडी लागू नकोस, त्याचे परिणाम वाईट होतील. आणि निरंजन, आता हे एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा तू जर हिला घराबाहेर काढणार नसशील आणि असाच ढिम्म बसून राहणार असशील, तर याचे परिणाम तू सुद्धा भोगायला तयार राहा. निरंजन, अरे यावेळी तरी मला समजून घे. माझ्या खोलीत हे असं चोरून पाहिलेलं तुला आवडत नाही, मला माहितीये. मी फक्त एवढंच पाहायला आले होते की तुझ्या खोलीत मला यायची परवानगी आहे का नाही. हे बघ, मला माहितीये तू आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. तू फक्त माझी बाजू तरी ऐकून घ्यावीस एवढंच वाटतंय मला. प्लीज, मी हवं तर ह्या खोलीत पाऊलही टाकणार नाही. जे काही आहे ते तू आत येऊन बोल. बोल. हे बघ, तुला जर वाटतंय की मी ह्या घरात आल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स सुरू झाले आहेत आणि त्याचे परिणाम वाईट होणार आहेत, तर तू मला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. पण माझा हेतू कोणाला दुखवायचा नव्हता. मोनू स्वतः आला होता माझ्याशी खेळायला, मला राहवलं नाही. माझ्या आत एक आई येणार आहे. मी मोनूला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा तो बॅट बॉल खेळत होता.
बॉलचे टप्पे सारखे भिंतीवर मारत होता. मला माझ्या पोटच्या पोराची आठवण झाली. तो असता तर मी त्याचे लाड नसते का केले. त्याला खायला घातलं असतं, झोपवलं असतं, नाही का. मोनूला बघून माझ्या हातली आई जागी झाली. त्याला मी काय करू रे. पण माझं जे काही हरवलंय ना ते मी शोधणार आहे. आणि ते जोवर मला नाही सापडत तोवर मी स्वस्थ नाही बसणार. मानलं पाहिजे ना तुम्हाला. नाही म्हणजे मला असं वाटलं होतं मंगल ज्या पावली या घरात आली आहे त्या पावलीच तुम्ही तिला घराबाहेर काढून टाकाल. नाही तसं काहीच झालं नाही. त्या मनाने फार दिवस कळ सोसली तो तुम्ही. अगं कळ सोसली कुठली, कळ काढतीये म्हण. पण काय करणार, या घरात मला विचारतंय कोण. निरंजनला वाढवलं, हे घर उभं केलं, सगळं केलं या घरासाठी. पण आता हुकुमराणीचा चालतो, मला कोण विचारतंय. असं नका बोलू, फक्त लक्ष ठेवा. नाही म्हणजे काय आहे, आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही. आणि त्यात ती मंगल. खरं सांगू का, मला ना ती काही साधी सुधी मुलगी वाटत नाही. नाही म्हणजे कधी घराबाहेर काढेल तुम्हाला काही सांगता येत नाही. आत्ता काही बोलला नाही तेव्हा काय बोलणार आहात तुम्ही. वा उषा वहिनी, वा चांगली शिकवणी घेताय. अगं मंगल, नाही मी आपलं सहजच म्हणजे सांगत नाही, होते बरोबर आहे तुमचं. मी कोणालाही घराबाहेर काढू शकते. घरच्यांना काढलं नाही ना तर बाहेरच्यांना तर नक्कीच. बाहेरचे येऊन जर आमचं घर मोडणार असतील तर त्यांना बाहेरचा रस्ता हा दाखवूच शकते मी. तेव्हा निघताय की बघा, म्हणाले नव्हते मी ही काही साधी सुधी मुलगी नाहीये. अहो तुम्ही कुठल्या साध्या भोळ्या आहात. ही असली घरं मोडण्याची कामं करताना म्हणून तर नवरा सोडून गेलाय दुबईला. मंगल, तोंड सांभाळून बोल. जाऊ द्या हो, तुम्ही बोलवलत म्हणून मी आले. आता यापुढे यायची नाही हो मी. जोपर्यंत तुम्ही हिला घराबाहेर काढत नाही तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही. उषा वहिनी निघा. मोनू, मोनू, मोनू. मला तिथे जायचं. कुठे तिथे जायचं बाळा. माझ्या आईकडे. मी तुझी आई आहे. तिथे कोणी नाहीये. मी तुझी आई. बा इथे तुझ्या बाजूला बसली आहे ना. मला तिथे जायचं आईकडे. तिथे कोणीही नाहीये मोनू. इथे मी तुझी आई आहे ना. नाही ना, मग मला तिथे जायचं आईकडे माझ्या. अरे पण तीच तुझी आई आहे बाळा. असं काय करतो इथे. बघ अरे नीट बघ माझ्याकडे. प्लीज तुझी आई आहे मोनू. आई नाही आई इथे बसली आहे. मग तुझी आई बसली आहे. मीच तुझी आई आहे मोनू. असं करू नको मोनू. मला माझ्या आईकडे जायचं. मी तुझी आई आहे ना.
एवढ्या रात्री दरवाजा कोणी उघडा ठेवलाय? निरंजन, 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 अरे उठ ना, उठ. आई अस्थमाचा त्रास होतोय तुला? नाही रे, काय होतंय तुला? ती हाडळ, ती हाडळ कोण? खाली हिंडते ती. आई तू स्वप्न बघितलंयस का काही? नाही रे, स्वप्न नाही बघितलं मी, खरंच बघितलं, माझ्या डोळ्यांनी बघितलं मी. अगं तू चल, तू चल, उठ, तू पण बघ. तुझ्या डोळे काय? बघतील, चल उठ, चल उठ, ये लवकर. ती बघ. एवढ्या रात्री ही बघ, मी म्हटलं ना तुला, पण तुला पटतंय कुठं? आई तू आज जा. तुला हे पटलं ना, मग तुला बाकीचंही पटेल. अरे ती मंगल आहे, मंगल. ही तुला आज जा सांगितलं ना, आज जा. देवा, बघतोयस ना बाबा. रमा, तू इथे काय करतेय? एवढ्या रात्री निर्जन रस्त्यावर अंधारात अशी एकटी काय करतेयस इथे? या गल्लीनं, या अंधारानं माझं म्हणावं ते सगळं गिळून टाकलंय रे. म्हणून शोधतेय. कदाचित या काळोख्या रात्रीत माझं हरवलेलं सगळं मला परत मिळेल. होते ते सगळं मिळेल तुला, पण हे आत्ता इथे शोधणं बरोबर नाहीये रमा. माणूस मरतो, त्याच्या शरीराची माती होते, तरीही तो आत्मा आपलं शरीर शोधत राहते ना. तसं झालंय रे माझं. रमा, रमा चल आपण जाऊया. चल. जाएगा, सब जाएगा, तू भी जाएगा, सब जाएगा, जाएगा, सब जाएगा.
सब जाएगा, तू भी जाएगा, जाएगा, सब जाएगा।